नमस्कार मित्रांनो. बऱ्याच वेळा असं होतं, की जन्माच्या आणि मृत्यूच्या नोंदी आपल्या नोंद केलेल्या नसतात. पण आपल्याला ज्यावेळेस गरज लागते, त्यावेळेस आपण या नोंदी नोंदणी कार्यालयामध्ये किंवा म्हणजे आपलं जे कार्यालय असतं, ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल, या ठिकाणी आपण आपल्या नोंदीसाठी आपण मागणी करत असतो. म्हणजे लहान मुलाला शाळेत घालायचं असेल किंवा बाकी इतर काही कामासाठी जर नोंदीची गरज असेल, तर आपण या कार्यालयामध्ये चकरा मारतो. पण आपण नोंदणी नाही केल्यामुळं तिथून आपल्याला नोंद मिळत नाही. तर जन्म आणि मृत्यूची नोंद जी आहे, ती आपण 1 वर्षाच्या आत म्हणजे जन्म झाल्यापासून 1 वर्षाच्या आत, मृत्यू झाल्यापासून 1 वर्षाच्या आत तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयाला किंवा नगरपालिकेमध्ये त्याची नोंद करणं गरजेचं असतं. काही वेळेस दवाखान्यामध्ये जर जन्म झाला म्हणजे एक एक तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यामध्ये काही-काही वेळेस दवाखाना असतो आणि त्या तालुक्यामध्ये जर जन्म झाला, तर त्या ठिकाणच्या नगरपालिकेमध्ये त्या मुलाच्या जन्माची नोंद असते. मित्रांनो, आपण पाठीमागचा काही कालावधी पाहिला. महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी नागरिकांनी जन्माच्या नोंदी, त्यांच्या मुलांच्या जन्माच्या नोंदी महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या नोंदी बांगलादेशी नागरिकांनी लावलेल्या आणि त्यामुळं आपली जी डेमोग्राफी आहे म्हणजे आपली लोकसंख्येचं जे गुणोत्तर असतं ते गुणोत्तर बिघडण्याची शक्यता असते आणि ह्या ज्या नोंदी लावलेल्या होत्या त्या बेकायदेशीर नोंदी होत्या. त्यामुळे महाराष्ट्र शासनानं या नोंदी पूर्णतः रद्द केल्या आणि तहसीलदारांकडून ते अधिकार काही दिवस काढून घेतले. त्याला स्टेटस को दिला. कुठल्याही प्रकारची नोंदी घेऊ नये असा आदेश दिला आणि त्यानंतर म्हणजे हा आदेश जो दिला होता तो 21 जानेवारी 2025 ला आदेश दिला. ज्या नोंदी झाल्या होत्या त्या नोंदी रद्द केल्या आणि संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्यानंतर 12 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने एक नवीन जी-आर काढला आणि त्या नवीन जी-आरच्या आधारे नोंदणी घेण्याचं चालू केलेले आहेत. पहिला मुळतः जन्माच्या आणि मृत्यूच्या नोंदणी करण्यासाठी जी कारवाई असते, ती कारवाई आता तहसीलमधून सुरू झालेली आहे. पण यामध्ये महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणात बदल केलेला असून त्यासाठी जी कागदपत्र वाढवलेली आहेत, लोकांची प्रतिज्ञापत्र घेणार आहेत, जे प्रमाणपत्र देणार आहेत त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या अटी ठेवलेल्या आहेत. तसं जर खोट्या नोंदी आढळून आल्या किंवा कोणी खोट्या कागदपत्राच्या आधारे नोंदी करण्याची शक्यता जर तहसीलदारांना किंवा डेप्युटी कलेक्टरला जर वाटली, तर संबंधित पोलीस स्टेशनला त्याबाबतचा गुन्हा नोंदवणार आहे. मित्रांनो, व्हिडिओवर जाण्यापूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आपण आता आपला जो जी-आर आहे 12/3/2025 रोजी तो जी-आर कडे जाऊ आणि त्याच्यामध्ये काय अटी घातलेल्या त्या अटीबद्दल माहिती घेऊ. मित्रांनो, हा आहे महाराष्ट्र शासनाचा जी-आर जो आहे 12 मार्च 2025 चा. आता हा जी-आर जर आपण पाहिला तर जी-आर मध्ये स्पष्टपणे नमूद केलंय की आता शासन निर्णय जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 मधील कलम 17 व महाराष्ट्र जन्म मृत्यू नोंदणी नियम 2000 मधील नियम 13(3) नुसार जन्म व मृत्यू घटना नोंदी संदर्भातील निबंधक जन्म व मृत्यू यांनी अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यासंबंधी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार आता जन्म व मृत्यू नोंदणी संदर्भात निबंधक तसेच जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे त्यांनी अनुसरावयाची कार्यपद्धती पुढील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. याच्या पुढे असं सांगितले जन्म मृत्यू नोंद नसल्याचे अनुपलब्धता प्रमाणपत्र देताना निबंधकांना अनुसरावयाची कार्यपद्धती म्हणजे प्रमाणपत्र जर जन्म मृत्यू नोंदीचं अनुपलब्ध प्रमाणपत्र जर असलं तर ते प्रमाणपत्र देण्यासाठी कुठली कार्यपद्धती अवलंबायची याविषयीचा हा जी-आर आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 जर पाहिलं तर यामध्ये डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत हे आपल्याला या कार्यपद्धतीमध्ये दिसून येईल. पहिले डॉक्युमेंट जे आहे त्याच्यामध्ये पहिल्या प्रकारामध्ये त्यांनी सांगितले 1 नंबरला निबंधकाच्या कार्यक्षेत्रात नागरिकांच्या जन्म मृत्यू बाबतची घटना घडली असल्यास त्याबाबतचा सबळ पुरावा, उदाहरणार्थ शवविच्छेदन अहवाल, प्रथम खबरी अहवाल, जन्म घरी झाला असल्यास अंगणवाडी सेविका व तत्सम अन्य कर्मचारी यांचे जबाब प्रतिज्ञापत्र, रुग्णालयीन नोंदीचे कागदपत्र, अन्य शासकीय अभिलेखे इत्यादी प्राप्त करून तसेच त्याबाबतची खात्री करूनच जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे. म्हणजे या सर्व गोष्टीची खात्री केल्यानंतरच आणि जे अंगणवाडी सेविका किंवा तत्सम कर्मचारी आहेत त्यांचं जबाब किंवा प्रतिज्ञापत्र रुग्णालयातली नोंदीचं जे कागदपत्र आहे त्याची खातरजमा झाल्याशिवाय जन्म मृत्यूचे अनुपलब्धता प्रमाणपत्र देऊ नये.
म्हणजे त्याची खात्री करूनच हे प्रमाणपत्र देण्यात यावं असं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर जन्म मृत्यू नोंदीच्या अनुपलब्धता प्रमाणपत्राकरिता किंवा जन्म मृत्यूची नोंद घेण्यास 1 वर्षापेक्षा जास्त उशीर झालेला आहे, अशा प्रकरणी प्राप्त मागणी अर्जासोबत ज्यांची जन्म मृत्यूची नोंद घ्यावयाची आहे त्यांचे रुग्णालयाचे प्रमाणपत्र, आरोग्यविषयक नोंदीचे पुरावे, उदाहरणार्थ लसीकरण, शाळा प्रवेश, निर्गमोत्तर इत्यादी, त्यांच्या आई वडील मृताच्या नातेवाईकांचे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जमीन उतारा, खरेदी खत, कर पावती, आधार कार्ड, पॅन कार्ड, अन्य शासकीय ओळखपत्र इत्यादी पुराव्यांचा विचार करून, तसेच अर्जदाराची वंशावळ आणि त्यांची ओळख पटवणारे शासकीय अभिलेखे तसेच रहिवाशीबाबतचे शासकीय दस्तऐवज, उदाहरणार्थ वीज पावती, कर पावती इत्यादी यावरून सत्यता पटवूनच खात्री झाल्यानंतर जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे. म्हणजे जन्म मृत्यूची नोंद जर घ्यायची असेल तर साधारणतः 1 वर्षाचा कालावधी असतो. 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जर जन्म मृत्यूची नोंद तुम्ही त्या रेकॉर्डला नोंद जर नाही केली, ग्रामपंचायत असो किंवा नगरपालिका असो, त्याच्यानंतर जर नोंद करायची असेल तर तुम्हाला ही कागदपत्र आता नवीन नियमानुसार, नवीन GR नुसार सादर करावी लागतील. त्याचबरोबर अर्जदार स्थानिक रहिवासी असल्याची पडताळणी करूनच निबंधकाने जन्म मृत्यू नोंदीच्या अनुपलब्धता प्रमाणपत्र द्यावे. म्हणजे त्या ग्रामसेवकानं तो तिथला रहिवासी आहे तरच तिथलं ते अनुपलब्धता प्रमाणपत्र द्यावं. अन्यथा स्थानिक रहिवासी नसेल तर जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. याकरिता स्थानिक चौकशी, पंचनामा करून खात्री करावी. म्हणजे असं जर कुठला तो रहिवासी नसला किंवा तो स्थानिक रहिवासी नसला तर त्याच्या नोंदीचं अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. त्याच्यासाठी त्याच्या चौकशी करावी किंवा पंचनामा करावा. या गोष्टी सगळं खात्री केल्यानंतरच जन्म मृत्यू अनुपलब्धता प्रमाणपत्र द्यावं असं याच्यात नमूद केलेलं आहे. त्यानंतर विलंबाने जन्म मृत्यू नोंदीबाबत कारण मीमांसेसह पडताळणी करावी. तसेच एका कुटुंबातील अनेक सदस्य एकाच वेळी नोंदी घेण्याबाबत अर्ज सादर करत असतील अशा वेळी अधिक सखोल चौकशी करण्यात यावी. 5 नंबर, जन्म मृत्यूच्या विलंबाने नोंदीबाबत पुरावे उपलब्ध झाल्यास किंवा पडताळणी व खात्री झाल्यानंतरच निबंधकाने अनुपलब्धता प्रमाणपत्र अर्जदारास सादर करावे. तसेच याबाबत आदेशास्तव संपूर्ण प्रस्तावाची एक प्रत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे त्यांना सादर करावे. म्हणजे जन्म मृत्यूच्या विलंबाने जर प्रमाणपत्र द्यायचं असल्यास उपलब्ध असल्यास त्याची पडताळणी खात्री झाल्यानंतरच त्या ग्रामसेवकानं ते अनुपलब्धता प्रमाणपत्र द्यावे. ह्याच्याबाबत जिल्हा दंडाधिकारी म्हणजे कलेक्टर, उपविभागीय अधिकारी म्हणजे डेप्युटी कलेक्टर आणि तालुका दंडाधिकारी म्हणजे तहसीलदार यांना जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जसं प्राधिकृत केलेले आहेत, म्हणजे उपविभागीय अधिकारी किंवा तालुका दंडाधिकारी यांना जर प्राधिकृत केलं असलं तर त्यांच्याकडे ते सादर करा. ज्या प्रकरणी सबळ उपलब्ध होत नसतील, खोटे बनावट पुरावे प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यावर अशा प्रकारची माहिती तत्काळ पोलीस विभागास देण्यात यावी. म्हणजे काही लोक असे खोटे नाटे जन्म पुरावे मिळवण्यासाठी खोटे नाटे डॉक्युमेंट दाखल करतात. तर असं जर काही दिसून आलं तर जे तालुका दंडाधिकारी म्हणजे तहसीलदार आहेत, तहसीलदारांनी जवळचं जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला त्याची माहिती द्यावी. जन्म मृत्यू नोंदीच्या अनुपलब्ध प्रमाणपत्र आधारे पारित करावयाच्या आदेशावर जिल्हा दंडाधिकारी, उपविभागाधिकारी, तालुका दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे त्यांनी अनुसरावयाची कार्यपद्धती. आता ही कार्यपद्धती कशा म्हणजे अनुसरावयाची ते यामध्ये दिलेलं आहे. विलंबाने जन्म मृत्यू नोंद घेण्याबाबत प्रकरणे अर्थ न्यायिक क्वाशी ज्युडिशियल स्वरूपाचे असल्याने म्हणजे त्याला जवळजवळ न्यायालयीन दर्जाच दिलेला आहे. क्वाशी ज्युडिशियल म्हणजे अर्धन्यायिक आहे. त्यांची रीतसर नोंदी करून आवश्यक कार्यपद्धती अनुसरावी. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट दाखल करावे लागतील, त्याच्यासाठी पुरावा द्यावे लागेल म्हणजे एव्हिडन्स द्यावा लागेल आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी करता येतील. म्हणजे त्या क्वाशी ज्युडिशियल जे स्वरूप आहे त्या स्वरूपाप्रमाणेच ही प्रकरणं चालवली जाणार आहेत. त्याच्यामध्ये 2 नंबरची कार्यपद्धती काय, अर्जदाराकडून प्राप्त अर्ज व निबंधकाद्वारे प्राप्त प्रस्तावानुसार जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केले आहे त्यांनी 15 दिवसाचे जाहीर प्रकटन
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयामध्ये, कार्यकारी दंडाधिकारी यांचे कार्यालय, संबंधित जन्ममृत्यू निबंधक यांचे कार्यालय इत्यादी कार्यालय तसेच स्थानिक वृत्तपत्रामध्ये अर्जदाराच्या खर्चाने प्रसिद्ध करावे. म्हणजे जर एखाद्या अर्जदाराकडून अर्ज प्राप्त झाला तर उपविभागीय अधिकारी किंवा तालुका दंडाधिकारी यांनी 15 दिवसाचे जाहीर प्रकटन करावे. म्हणजे कुठं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयामध्ये, म्हणजे पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांचे कार्यालय. कार्यकारी दंडाधिकारी म्हणजे तहसीलदार यांचे कार्यालय. स्वीटी त्याला गप्प बसायला सांग ना त्याला. संबंधित जन्ममृत्यू निबंधक यांचे कार्यालय. या ठिकाणी जाहीर प्रकटन करायचं. त्याच्यासाठी त्याचा कालावधी जो आहे तो या ठिकाणी नमूद केलाय. 15 दिवसाचा कालावधी आहे जाहीर प्रकटनाचा. या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जर काय ऑब्जेक्शन आलं तर त्याच्याबद्दल चौकशी होईल. त्याचबरोबर त्या ऑब्जेक्शनवर क्वाशी ज्युडिशियल पद्धतीनं, म्हणजे या पद्धतीनं त्याच्यावर कारवाई होईल. म्हणजे कोर्टात ज्याप्रमाणे प्रकरण चालतं त्याप्रमाणे कारवाई होईल. त्यानंतर 3 नंबर या ठिकाणी असं सांगितले की अर्जदाराच्या विलंबाच्या जन्म मृत्यू नोंदीच्या अनुषंगाने खालील पुरावे उपलब्ध करून घेण्यात यावेत. म्हणजे आता त्यासाठी पुरावा कुठला, तर जन्माच्या अनुषंगाने जसे रुग्णालयाच्या नोंदीचे लसीकरणाचे पुरावे, मृत्यूच्या अनुषंगाने जसे शवविच्छेदनाचा अहवाल, प्रथम खबरी अहवाल, रुग्णालयीन कागदपत्रे इत्यादी. जे इत्यादी कागदपत्रे, जन्मासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ही कागदपत्रे आहेत. मृत्यूसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आहेत एवढी. त्यानंतर शैक्षणिक पुराव्यामध्ये शाळेचा प्रवेश निर्गम रजिस्टरचा उतारा, बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी. रहिवासाचे पुरावे कुठले, मालमत्ता कराची पावती, पाणीपट्टी, वीज बिल इत्यादी. मालमत्तेचे पुरावे जसे 7/12 उतारा, नमुना 8अ उतारा, वारस नोंदीचे फेरफार, मिळकत उतारा, नोंदणीकृत दस्त इत्यादी. तसेच ओळखीबाबतचे कुठले पुरावे, तर वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र, आधार कार्ड, बँक पोस्ट पासबुक, पॅन कार्ड, जॉब कार्ड इत्यादी. कौटुंबिक पुरावे, परिवारातील सदस्यांचे जन्म प्रमाणपत्र, शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड आणि विवाह प्रमाणपत्र ही कागदपत्र कौटुंबिक पुरावे म्हणून गृहीत धरली जातील. त्याचबरोबर प्राप्त अर्जासोबतचे उपरोक्त कागदपत्रे बनावट अवैध असल्याची शक्यता विचारात घेऊन त्यांच्या सत्यतेबाबत पडताळणी होणे आवश्यक आहे. याकरिता संबंधित कार्यालयाकडून त्याबाबतच्या पडताळणीचे लेखी अभिप्राय 15 दिवसांच्या आत मागवण्यात यावेत. म्हणजे जरी आपली वरील कागदपत्र जरी दिली तरी काय होणार की 15 दिवसात, म्हणजे याकरिता संबंधित कार्यालयाकडून त्याबाबतच्या पडताळणीचे लेखी अभिप्राय 15 दिवसाच्या आत मागवण्यात यावे. म्हणजे तहसीलदार काय करणार की त्या ग्रामसेवकला आदेश देणार की बाबा असं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी माझ्याकडे अर्ज आलाय आणि त्या अर्जाची जी सत्यता पाहण्यासाठी तो माणूस याच गावातला आहे का याबाबतची पडताळणी त्याच्याकडून 15 दिवसाच्या आत करून घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारची पडताळणी जन्म मृत्यू नोंदणी जे अधिकारी आहेत, म्हणजे तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्यापैकी ज्यांना अधिकार दिलेले आहेत असे अधिकारी ह्या ग्रामसेवकला तसा आदेश देतील. त्यानंतर 5 अर्जदाराचे स्वयंघोषणापत्र, शपथपत्रावर 2 स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी, तंटामुक्ती अध्यक्ष, राजपत्रित अधिकारी यांची साक्षीदार म्हणून स्वाक्षरी घेण्यात यावी. म्हणजे त्या अर्जदारानं स्वयंघोषणापत्र द्यायचं किंवा शपथपत्र द्यायचं आणि त्याच्यावर 2 प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील यांच्या साक्षीदार म्हणून सह्या घ्यायच्या आहे. त्याचबरोबर 6 नंबरची जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये अर्जदाराच्या विलंबाच्या नोंदीबाबत निर्णय घेताना त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या कुटुंबाच्या रहिवासी कुटुंबातील सदस्याचा जन्माच्या पुराव्याची माहिती घेण्यात यावी. तसेच अर्जदाराने जन्म झाल्यापासून ते विलंबाच्या जन्म नोंदीच्या अनुषंगाने अर्ज सादर करेपर्यंतच्या कालावधीत
कुठे वास्तव्य केले याबाबतचे पुरावे घेण्यात यावे. म्हणजे तो माणूस कुठं राहिला आहे, त्याची जन्माची नोंद झालेली का नाही, कुठं झालेली आहे, जन्मापासून ते आता विलंब झालाय त्याचा, वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष काय असेल तो, तर त्या संबंधित त्याचं वास्तव्य कुठं होतं याबाबतचे पुरावे सुद्धा घेण्याचा आदेश करण्यात आलेला आहे. 7 नंबरला सांगितले, अर्जदाराच्या स्थानिक रहिवाशाच्या ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत स्थानिक चौकशी पंचनामा करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवण्यात यावा. म्हणजे तलाठी, ग्रामसेवक यांनी चौकशी करून त्याचा पंचनामा करायचा आणि तसा अहवाल तहसीलदारांकडे दाखल करायचा. अर्जदाराच्या स्थानिक जन्माच्या ठिकाणचा व रहिवासाचा तपास करून चौकशी अहवाल पोलीस विभागाकडून मागवण्यात यावा. म्हणजे तुमच्या गावासाठी संबंधित जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला हे आदेश देण्यात येईल की बाबा हा व्यक्ती इथं जन्माला होता का, किंवा हा व्यक्ती इथं मयत झालाय का, त्याच्याबाबतचा अहवाल पोलिसांनी चौकशी करून तहसीलदारकडे दाखल करणं गरजेचं आहे. त्यानंतर अर्जदाराच्या शाळेच्या दाखल्यात पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना इत्यादीमध्ये नोंदवलेली जन्मतारीख ही जन्मतारखेचा पुरावा म्हणून विचारात घेता येत नाही. म्हणजे हे जे डॉक्युमेंट आहेत, एवढी डॉक्युमेंट, ह्याच्या जी जन्मतारीख दाखवलेली ती जन्मतारखेचा पुरावा म्हणून विचारात घेता येणार नाही असं उच्च न्यायालयानं निरीक्षण नोंदवलेले. त्यामुळं या बाबीचा सुद्धा तहसीलदारांना विचार करावा लागणार आहे. अर्जदाराच्या जन्ममृत्यूच्या नोंदीच्या अनुषंगाने तत्कालीन पुरावे जसे रुग्णालयाचे पुरावे, रहिवासाचे पुरावे, कुटुंबातील अन्य सदस्य जन्माचे रहिवाशाचे पुरावे घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांचे कौटुंबिक नातेसंबंध तपासून अशा व्यक्तीचा जन्म मृत्यूच्या विलंबाने नोंद घेण्याचा आदेश करणे आवश्यक आहे. आता हे पुरावे पण सादर करावे लागणार आहे तहसीलदारांकडे. त्याचबरोबर ज्या व्यक्तीची विलंबाने जन्माची नोंद घ्यावयाची आहे अशा सज्ञान व्यक्तीनेच अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. म्हणजे तो जर सज्ञान असेल तर त्यानं स्वतःने अर्ज दाखल करायचा आहे. त्याबाबत अर्जदाराकडून त्याचा स्वतःचा अर्ज, त्याचं शपथपत्र, घोषणापत्र, जबाब होणार आहे, त्याचा तपासणी समक्ष करणे आवश्यक राहील. म्हणजे त्याची तपासणी पण होईल. अन्य व्यक्तीमार्फत म्हणजे घरातील दुसऱ्या व्यक्तीमार्फत जर प्रमाणपत्र किंवा बनावटी व्यक्तीच्या नावाने विलंबाने जन्म घेण्यात नोंदी घेतल्या जाणार नाहीत याची खातरजमा करण्यात यावी. म्हणजे कोण बनावट कागदपत्र घेते का, कोण बनावट जन्माची नोंद किंवा मृत्यूची नोंद करते का, याविषयीचा अहवाल पण घेण्यात येणार आहे, त्याची खातरजमा करण्यात येणार आहे. जाहीर प्रकटनेनुसार प्राप्त हरकती, तक्रारीच्या अनुषंगाने उपलब्ध कागदपत्रे, पुरावे यांच्या आधारे सुनावणी घेऊन विलंबाच्या जन्म मृत्यूच्या नोंदीची सिद्धतेबाबत सविस्तर आदेश पारित करावा व या आदेशाची प्रत निबंधकांना अग्रेषित करण्यात यावी. म्हणजे जाहीर प्रकटनानंतर जर काही हरकती आल्या किंवा तक्रारी आल्या तर त्या अनुषंगाने समोर असलेली, रेकॉर्डवर असलेली जी कागदपत्र आहेत, ते कागदपत्र, त्याचबरोबर पुरावा, याची सुनावणी घ्यायची. म्हणजे क्वाशी ज्युडिशियल मॅटर असल्यामुळे याची सुनावणी घ्यायची. आणि जर जन्ममृत्यूची नोंद नाहीच असं सिद्ध झालं आणि त्या व्यक्तीने जो अर्ज केलाय तो अर्ज प्रॉपर अर्ज आहे, तो खोटा अर्ज नाही किंवा चुकीचा अर्ज नाही किंवा खोटी कागदपत्र दाखल केली नाहीत, असा ज्यावेळेस तहसीलदारांना वाटेल की बाबा ह्या निर्णयाप्रत तहसीलदार येतील, त्यावेळेस त्यानं तहसीलदारांनी आदेश करायचा आहे आणि त्या आदेशाची प्रत ग्रामपंचायत असेल तर ग्रामसेवककडे पाठवायची, नगरपालिका असेल तर शिओकडे पाठवायची. ज्या प्रकरणात नोंदणी घेण्यासाठी सबळ पुरावे नसतील, खोटे बनावट पुरावे तयार करून सादर केले निदर्शनाला, अशा प्रकरणात आदेश पारित करून त्याबाबतची माहिती तत्काळ पोलीस विभागाला देण्यात यावी. म्हणजे खोटे नाटे किंवा बनावट पुरावे जर असतील तर तो तुमचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट होईल. आणि तसं जर निदर्शनात आलेलं असेल, खोटे नाटे पुरावे दाखल केलेले, तर पोलीस म्हणजे तात्काळ त्याबाबतची तात्काळ माहिती पोलीस विभागाला देण्यात यावी. तसेच खोट्या बनावटी पुरावे दाखल केले होते अशा अर्जदाराविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी, असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेले. जन्म मृत्यू नोंदीचे कामकाज हाताळण्यास सर्व संबंधित आणि सर्व यंत्रणांशी समन्वय साधून उपरोक्त कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करावे. म्हणजे हे जन्म मृत्यूचं प्रमाणपत्र देत असताना एवढी जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र आपल्याला दाखल करावी लागणार आहेत
आणि ही कागदपत्र दाखलच करायची नाहीत, तर त्याबरोबर वेगवेगळ्या व्यक्तींचे त्याच्याबरोबर ओळखी असणाऱ्या लोकांच्या सह्या लागतील, त्याचा पंचनामा लागेल, चौकशी होईल, पोलिसांकडून चौकशी होईल किंवा तहसीलदार डायरेक्ट सुद्धा चौकशीचे आदेश देऊ शकतात. अशा प्रकारची कार्यवाही झाल्यानंतर आणि दाखल केलेली कागदपत्र खोटी-नाटी नाहीत, अशी जर माहिती मिळाली, अशी खोटी-नाटी नाहीत, अशी जर तहसीलदाराला जर असं जर वाटलं, तरच त्या प्रकरणामध्ये तुमचा जन्म-मृत्यूच्या दाखल्याची नोंद होणार आहे किंवा तसा आदेश होणार आहे आणि त्याच्यानंतर तो आदेश झाल्यानंतर त्या आदेशाची एक प्रत ग्रामसेवक किंवा नगरपालिकेचे सीओ यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे आणि त्यानंतरच या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्याची जी नोंद आहे जन्म-मृत्यूची नोंद तुमच्या रेकॉर्डला होणार आहे आणि ही नोंद झाल्यानंतर तुम्ही तुमचं प्रमाणपत्र किंवा जन्माचं असेल किंवा मृत्यूचं प्रमाणपत्र असेल, तर ते प्रमाणपत्र तुम्ही त्या कर्मचाऱ्याकडून घेऊ शकता. अशा पद्धतीनं शासनानं 12 मार्च 2025 रोजी नवीन जी.आर. काढला आहे, ज्यामध्ये जन्म-मृत्यूची नोंदणी अधिनियम 1969 व सुधारणा अधिनियम 2023 अन्वये विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतचा हा जी.आर. आहे आणि या जी.आर. आधारे तुम्हाला जी नवीन डॉक्युमेंट दाखल करावी लागणार आहेत, ती डॉक्युमेंट आता सांगितलं त्याप्रमाणे सादर करणं गरजेचं आहे. मित्रांनो, ही होती जन्म-मृत्यूच्या नवीन जो जी.आर. आला आहे 12 मार्च 2025चा, त्या जी.आर.नुसार करावयाची कार्यपद्धती. या जी.आर. बद्दल किंवा आता आपण जो चर्चा केली त्या चर्चेबद्दल, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतच्या कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.